आणि म्हणजे जेव्हा आपला सर्वात टफेस्ट क्वेश्चन मॅथचा सॉल्व्ह केलेला आहे जो आम्ही इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाडचा क्वेश्चन सोडवलेला आहे. एका म्हणजे वर्ल्ड टफेस्ट एक्झाम जगातली सर्वात हार्ड एक्झाम गाव पण या एक्झामचा सर्वात टफेस्ट क्वेश्चन मॅथचा तो पण सॉल्व्ह केलेला आहे. आणि तिसरी गोष्ट INM इंडियन नॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाडचा सर्वात टफेस्ट क्वेश्चन मी सॉल्व्ह केलेला आहे मॅथचा. आणि चौथी गोष्ट म्हणलं तर I solved J Advance 2016 toughest question of physics. फिजिक्सचा तो ड्युअल रिंग वाला तो क्वेश्चन मी सॉल्व्ह केलेला आहे आणि युट्यूबवर अपलोड केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल मी सर्व व्हिडिओची. तर हा माझा इंट्रोडक्शन आहे. आपण आपला टॉपिक जो टॉपिक होता व्हॉट इज मोटिवेशन ते चालू करू. व्हॉट इज मोटिवेशन ते चालू करू. तर मोटिवेशन म्हणजे काय? मोटिवेशन घरात पहिले मोटिवेशन दोन तुकड्या वाटून करू. सर्वात पहिले मोटिवेशन म्हणजे फर्स्ट इज मोटिव्ह, सेकंड इज सिच्युएशन. तर आपण आपली सिच्युएशन बनवण्यासाठी आपण कोणत्यातरी मोटिव्ह करतो. एक एक्झाम्पल द्यायचं तर आपली जी परिस्थिती आहे ती बदलण्यासाठी आपण काहीतरी ध्येय ठरवतो. ध्येय प्राप्त करण्यासाठी त्याला म्हणतात मोटिव्ह. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जी परिस्थिती कुठल्या सिच्युएशन म्हणतो. तर ही मोटिव्ह म्हणून आपण आपली सिच्युएशन बदलण्यासाठी जे कार्य करतो त्याला जे कार्य करतो त्याला मोटिवेशन म्हणतात. मोटिवेशन हे फक्त एक धक्का आहे. जशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला तो थोडासा धक्का दिल्यानंतर तो त्याच्या कामाला बरोबर लागतो. ही फक्त मोटिवेशन म्हणून चालणार त्याच्यासाठी सर्वात मेन गोष्ट म्हणजे डिसिप्लिन पाहिजे. तो डिसिप्लिन पाहिजे. डिसिप्लिन पाहिजे. डिसिप्लिन पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तर डिसिप्लिन येण्यासाठी आपल्याला पर डे दररोज एकच काम करावं लागतं पर डे. पर डे आपल्याला ज्या गोष्टी ध्येय प्राप्त करायची ती गोष्टी दररोज करावं लागते. त्याचा अभ्यास दररोज करावा लागतो. एकच दिवस अभ्यास करून काही होत नाही. डेली अभ्यास करावा लागतो त्या गोष्टीमध्ये. तर ही गोष्ट आपण समजून घेऊ. दुसरी गोष्ट म्हणजे लॉन्स व्यक्ती म्हणतो की मोटिवेशन करण्याची वेळ नसते म्हणजे या जगात एकच गोष्ट असते माणूस जन्माला ती काहीतरी घडवायला त्याला आपल्या देशासाठी आपल्या जगासाठी काही करणे. आणि या गोष्टीसाठी आपल्याला जन्माला किंवा भगवंताला तर मोटिवेशन डिसिप्लिन दररोज एकच काम केलं त्या कामात इतकं परफेक्ट झालं पाहिजे की आपल्यासाठी एक पण नसतं द्यायच्याला. तर त्याला म्हणतात डिसिप्लिन. डिसिप्लिन मध्ये आल्यानंतर माणूस काही करतो. सो एक एक्झाम क्रॅक करण्यासाठी आपण डिसिप्लिन मध्ये आलो तर एक्झाम क्रॅक होऊ शकतो. इट इज हार्ड काहीच नसतं. एक्झाम हार्ड नसतं. कोणतरी एक्झाम हार्ड नसतं. जो क्रॅक करतो त्याला विचार करा. तो क्रॅक करतो तो पण एक सामान्य व्यक्तीच आहे. त्यामुळे ह्या हीच गोष्ट मोटिवेशन आहे की माणसाने क्लिअरिटी यायला पाहिजे की मला जीवनात काय करायचं. सिच्युएशन समजून एक मोटिव्ह होऊन त्याच्यानंतर मी माझी परिस्थिती बदलल. थोड्या गोष्टीवर माणसाने ठामपणे राहिलं पाहिजे आणि परिस्थिती बदलली पाहिजे. त्या गोष्टीवर ध्यान ठेवा. हीच गोष्ट म्हणजे मोटिवेशन म्हणजे गोष्ट नव्हते. तो धन्यवाद.